नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5 यातील क्वेश्चन नंबर 13, 14 आणि 15 हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 13, फाइंड द लेंथ्स ऑफ द मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत बीचे आणि सीचे, म्हणजे ट्रायंगल ABC आहे आणि त्या ट्रायंगलच्या मेडियन्सची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सपोज हा ट्रायंगल ABC आहे आणि या तीनही व्हर्टेक्सचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. -1 + 1 एचे कोऑर्डिनेट आहेत -1 + 1, बीचे कोऑर्डिनेट 5 आणि -3 आहेत आणि सीचे कोऑर्डिनेट आहेत 3 आणि 5. याप्रमाणे 3 पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर फाइंड द लेंथ्स ऑफ द मेडियन्स. मेडियन म्हणजे काय? ही साईड BC आहे. सपोज मिड पॉईंट आपण हा घेऊ D, म्हणजे हा मिड पॉईंट आहे, म्हणजे BD इक्वल असेल DCला. बरोबर आहे. या दोन लेंथ्स इक्वल असतील BD आणि DC, म्हणजे हा D हा मिड पॉईंट आहे BCचा. हा मिड पॉईंट आणि या समोर असणारा व्हर्टेक्स हा आहे A, यांना जोडणारा सेगमेंट ही काय होईल? मेडियन होईल. 3 साईड आहेत ट्रायंगलला, म्हणजे 3 मेडियन आपल्याला काढता येतील. या साईडचा मिड पॉईंट सपोज हा घेतला आपण, हा मिड पॉईंट सपोज आपण E घेऊ, तर E आणि B यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे या साईडच्या समोर असणारा व्हर्टेक्स B आहे आणि हा मिड पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट ही पण एक मेडियन होईल. बरोबर आहे. त्याप्रमाणे AB सेगमेंटचा हा एक मिड पॉईंट घेतला आपण F, म्हणजे F आणि C यांना जोडणारा सेगमेंट ही पण एक मेडियन होईल. ट्रायंगलला आपल्याला 3 मेडियन काढता येतात. AD ही एक मेडियन आहे, BE ही एक मेडियन आहे आणि CF ही एक मेडियन आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? फाइंड द लेंथ्स ऑफ द मेडियन. 3 मेडियन झालेले आहेत AD, BE आणि CF. तर आपल्याला या मेडियनची लेंथ काय असेल ती फाइंड आउट करायची आहे. म्हणजे ADची लेंथ काय असेल ती फाइंड आउट करायची आपल्याला. BEची लेंथ फाइंड आउट करायची, ही एक मेडियन आहे आणि CF ही पण एक मेडियन आहे. या तीनही मेडियन्सच्या लेंथ काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. AD ही एक मेडियन आहे, म्हणजे सेगमेंट आहे. या सेगमेंटचा हा पॉईंट माहिती आहे आपल्याला, एंड पॉईंट A माहिती आहे, परंतु Dचे कोऑर्डिनेट माहिती नाहीत. Aचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, परंतु Dचे माहिती नाहीत. जर आपल्याला Dचे कोऑर्डिनेट माहिती झाले तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे एवढी लेंथ मिळेल आपल्याला. त्याप्रमाणे Eचे कोऑर्डिनेट आपल्याला काय आहेत ते फाइंड आउट करायचे. म्हणजे आपल्याला या पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती असल्यामुळे आणि या पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट करू, म्हणजे काय होईल? BEची लेंथ काढता येईल. त्याप्रमाणे आपल्याला Fचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करून आपल्याला CFची लेंथ काढता येईल. हे मिड पॉईंट आहेत, म्हणजे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करू. सपोज हा पॉईंट जर आपण x1 y1 घेतला, x1 y1, हा मिड पॉईंट x2 y2 घेऊ आणि हा मिड पॉईंट आपण x3 आणि y3 घेऊ. आता मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतील, या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतील आणि या पण पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतील. बरोबर आहे. तीनही मिड पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट केले तर आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून AD, BE आणि CF या लेंथ काढता येतील. सोडूया. सोल्युशन. ट्रायंगल ABC काढू आपण. सपोज हा ट्रायंगल आपण ABC काढलेला आहे. A पॉईंट, B पॉईंट आणि C पॉईंट यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. Aचे कोऑर्डिनेट -1 आणि 1 आहे, Bचे कोऑर्डिनेट 5 आणि -3 आणि Cचे कोऑर्डिनेट आहेत 3 आणि 5. A पॉईंटमधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट आपण जॉईंट केला तर ही एक मेडियन होईल. सपोज येथे D पॉईंट घेऊ आपण. या साईडचा मिड पॉईंट सपोज हा E घेऊ आपण आणि येथे मिड पॉईंट आपण F घेऊ. तीनही मेडियन एकाच पॉईंटमधून पास होत आहेत. त्या पॉईंटला सेंट्रॉइड म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. या 3 मेडियन काढले आपण. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लेंथ कोणती फाइंड आउट करायची? ADची, BEची आणि CFची. लेट AD, BE अँड CF या 3 मेडियन आहेत. Dचे कोऑर्डिनेट घेऊ आपण, कारण D, E, F तीनही पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. x1 y1 घेऊ. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण x2 y2 घेऊ.
पहा सिक्वेन्स घेतलेली आहे आपण DEF, त्याप्रमाणे x1 y1 x2 y2 आणि x3 y3 घेऊ आपण. हा पॉईंट म्हणजे x3 y3. आता लेट डी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काय घेतले x1 y1 x1 y1 बी दी मिड पॉईंट. हा मिड पॉईंट आहे बरोबर आहे. कोणत्या सेगमेंटचा? BC सेगमेंटचा, BC साईड्सचा. साईड BC लिहा किंवा सेगमेंट BC लिहा, साईड BC. आता मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करू. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला पहा x1ची व्हॅल्यू काय असेल? या मिड पॉईंटचा x कोऑर्डिनेट म्हणजे काय? या दोन पॉईंटचे x कोऑर्डिनेटची ॲडिशन आणि अपॉन 2 म्हणजे 2ने डिवाईड करायचं. म्हणजे x1ची व्हॅल्यू काय मिळेल? हा मिड पॉईंट म्हणजे x कोऑर्डिनेट x1 इक्वल टू या दोन पॉईंटची ॲडिशन म्हणजे याचा x कोऑर्डिनेट आणि याचा x कोऑर्डिनेट हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. 5 + 3/2 होईल. 5 + 3/2 अँड y कोऑर्डिनेट म्हणजे y1ची व्हॅल्यू येथे काय मिळेल? हा y कोऑर्डिनेट दोघांची ॲडिशन आणि अपॉन 2 -3 + 5 -3 + 5/2 बरोबर आहे. देअरफॉर x1 इक्वल टू 5 + 3 8 होतील, 8/2 म्हणजे 4 होतील बरोबर आहे. अँड एक स्टेप डायरेक्ट लिहिलेली आहे आपण. y1ची व्हॅल्यू काय मिळेल? 5 - 3 म्हणजे 2 होतील आणि 2/2 म्हणजे 1 मिळेल. म्हणजे x1 आणि y1च्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. x1ची व्हॅल्यू 4 आहे आणि y1ची व्हॅल्यू किती मिळाली? 1 मिळाली बरोबर आहे. म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट झाले. म्हणजे आपल्याला ADची लेंथ फाइंड आउट करता येईल, कारण डिस्टन्स फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो आपण बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण E आणि Fचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ डीचे कोऑर्डिनेट काय आहेत? x चा 4 y चा 1 म्हणजे 4, 1 हे आले डीचे कोऑर्डिनेट बरोबर आहे. आता त्याप्रमाणे ईचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. ई हा ACचा मिड पॉईंट आहे. ई येथे लेट लिहू आपण, कारण हे पॉईंट आपण घेतलेले आहेत. लेट ईचे कोऑर्डिनेट x2 y2 घेतले आपण. x2, y2 बी दी मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. ई हा ACचा मिड पॉईंट आहे बरोबर आहे. ऑफ सेगमेंट AC बाय मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करून मिड पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे x2ची व्हॅल्यू काय मिळेल? x2 इक्वल टू सेगमेंट AC आहे म्हणजे Aचे कोऑर्डिनेट काय आहेत? -1 + 1 बरोबर आहे. आणि Cचे कोऑर्डिनेट 3 आणि 5 बरोबर आहे. ई पॉईंटचा x कोऑर्डिनेट म्हणजे x2 आहे आणि A आणि Cचे x कोऑर्डिनेट म्हणजे -1 + 3 आणि अपॉन 2 बरोबर आहे. -1 + 3 आणि अपॉन 2 अँड y2 इक्वल टू y2 म्हणजे AC सेगमेंट आहे तर याचा y आणि याचा y दोघांची ॲडिशन 1 + 5/2 1 + 5/2. यापूर्वीचे प्रॉब्लेम सॉल्व केले असेल तर हे लक्षात येईल. देअरफॉर x2ची व्हॅल्यू काय मिळेल? म्हणजे हे 2 होतील बरोबर आहे. 2/2 म्हणजे 1 होईल. अँड y2 6 होतील, 6/2 म्हणजे 3 होईल. x2ची व्हॅल्यू मिळाली, y2ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ E 1 आणि 3 1, 3 बरोबर आहे. म्हणजे ई पॉईंटचे कोऑर्डिनेट काढले आपण 1 आणि 3. x2ची व्हॅल्यू 1, y2ची व्हॅल्यू 3 बरोबर आहे. त्याप्रमाणे Fचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. F हा ABचा मिड पॉईंट आहे. लेट Fचे कोऑर्डिनेट आपण x3 y3 घेतलेले आहेत. x3, y3 बी दी कोऑर्डिनेट्स ऑफ F x3 y3 बी दी येथे मिड पॉईंट लिहू आपण. मिड पॉईंट ऑफ AB मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. पहा बोर्डवर हा प्रॉब्लेम सॉल्व केला नाही आपण, कारण आन्सर खूप मोठा आहे. सोपं आहे परंतु खूप मोठा आहे. पहा मिड पॉईंट फॉर्म्युला x3ची व्हॅल्यू काढू.
x3ची व्हॅल्यू ए पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट वाय पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट दोघांचे ॲडिशन अपॉन 2 म्हणजे -1 + 5 अपॉन 2 -1 + 5 अपॉन 2 अँड y3ची व्हॅल्यू काय मिळेल y3ची व्हॅल्यू म्हणजे वाय कॉर्डिनेट घेणार दोघांचे ॲडिशन अपॉन 2 म्हणजे 1 - 3 अपॉन 2 1 - 3 अपॉन 2 देअरफॉर x3 = +5 - 1 म्हणजे 4 होतील 4 अपॉन 2 म्हणजे 2 होईल आणि y3ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला हे -2 होतील -2 अपॉन 2 म्हणजे -1 होईल देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ एफ 2 आणि -1 हा पॉईंट मिळेल 2 आणि -1 मिड पॉईंट बरोबर आहे 2 आणि -1 आता एडी सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एचे कोऑर्डिनेट माहिती आहेत डीचे कोऑर्डिनेट माहिती आहेत म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला तर एडीची लेंथ काढता येईल त्याचप्रमाणे बीईची काढता येईल आणि सी एफची काढता येईल बरोबर आहे पुढच्या पेजवर लिहित आहे मी पुढे लिहिणार नाऊ बाय डिस्टन्स फॉर्म्युला एडी ही मीडियन आहे तिची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे एडीचं डिस्टन्स म्हणजे काय एडीची लेंथ म्हणजे एडी इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे स्क्वेअर रूटमध्ये ए पॉईंटचे कोऑर्डिनेट -1 आणि 1 आहेत -1 आणि 1 आणि डी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि 1 बरोबर आहे हे आपण फाइंड आउट केलेले आहेत मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट आता हा पॉईंट जर आपण x1 y1 घेतला x2 y2 तर इथे डिस्टन्स फॉर्म्युला कसा अप्लाय होईल x2 - x1 म्हणजे 4 - -1 बरोबर आहे 4 - -1 आणि याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे 1 - 1 आणि याचा स्क्वेअर एडीची लेंथ मिळेल आपल्याला प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा 4 -+1 आणि ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डिस्टन्स फॉर्म्युला आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे म्हणून जास्त काही सांगत नाही येथे 1 - 1 0 होईल 0चा स्क्वेअर म्हणजे 0च होईल बरोबर आहे 4 + 1 5 होतील आणि 5चा स्क्वेअर बरोबर आहे 5चा स्क्वेअर म्हणजे 25 होईल आणि 25चं स्क्वेअर रूट 5 मिळेल एडीची लेंथ मिळाली म्हणजे एका मीडियन्सची लेंथ आपल्याला मिळालेली आहे एडी इक्वल टू 5 आता बीईची लेंथ फाइंड आउट करू बीई ही एक मीडियन आहे बरोबर आहे बीचे कोऑर्डिनेट डिस्टन्स बी फाइंड आउट करायचं आपल्याला हे डिस्टन्स बी तर बीचे कोऑर्डिनेट 5 आणि -3 आहेत 5 आणि -3 आणि ईचे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत 1 आणि 3 बरोबर आहे आता इथे x2 - x1 फॉर्म्युला अप्लाय करू 1 - 5 त्याचा स्क्वेअर होईल प्लस y2 - y1 म्हणजे 3 येथे मायनस असल्यामुळे ब्रॅकेट करणार आपण 3 आणि -3 आणि याचा स्क्वेअर बरोबर आहे इक्वल टू 1 - 5 म्हणजे -4 होतील त्याचा स्क्वेअर हे प्लस प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू 3 - प्लस म्हणजे 3 + 3 आणि त्याचा स्क्वेअर इक्वल टू -4चा स्क्वेअर 16 आणि +4चा पण स्क्वेअर 16 म्हणजे हे 16 होतील प्लस 3 + 3 6 होतील आणि 6चा स्क्वेअर म्हणजे 36 होईल 3 + 3 6 झाले आणि 6चा स्क्वेअर आपण 36 लिहिलेला आहे दोघांचे ॲडिशन करू 52 होतील 52चं स्क्वेअर रूट परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे म्हणजे आपण काय करू 52चे जर आपण फॅक्टर काढले तर काय मिळतील 2ने डिवाइड करू हे 26 होतील 2ने डिवाइड करू हे 13 होतील आणि हे 13 हे बरोबर आहे म्हणजे याप्रमाणे फॅक्टर येतात 2 × 2 × 13 बरोबर आहे म्हणजे 52ला सपोज हे 52 आहेत स्क्वेअर रूटमध्ये त्याला आपण असं लिहू शकतो म्हणजे 52 नंबरऐवजी आपण असं लिहू शकतो 13 × 2 × 2 बरोबर आहे हे 2 × 2 4 होतील ही पेअर आहे पेअरपैकी एक 2 बाहेर येतील आणि हे 13 स्क्वेअर रूटमध्येच राहतील बरोबर आहे 2 × 2 4 होतील आणि 4चं स्क्वेअर रूट 2 आणि हे 13 म्हणजे आपण असं लिहू शकतो 2 आणि 13
हे 2 जर स्क्वेअर रूटमध्ये गेले तर 4 होतील आणि 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 2 होतील, म्हणजे स्क्वेअर रूट काढलेलं आहे आपण 4चं, बरोबर आहे. आणि 13 ॲज इट इज, म्हणजे असं लिहू शकतो आपण. देअरफॉर बीची लेंथ मिळाली. पहा बीची लेंथ फाइंड आउट केली. आता सी एफची लेंथ फाइंड आउट करू. सी एफ बाय डिस्टन्स फॉर्म्युला, सीचे कोऑर्डिनेट आहेत आपल्याला 3 आणि 5 आणि एफचे कोऑर्डिनेट आहेत 2 आणि -1. हे आपण काढलेले आहेत, बरोबर आहे. मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत ते. x2 - x1, x2 - x1 म्हणजे 2 - 3 त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1, y2 - 1, y2 - y1 हे y2 - y1 म्हणजे 5 याचा स्क्वेअर, हे -1 त्याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि प्लस दोघांचे ॲडिशन -6 होईल, त्याचाही स्क्वेअर होईल, इक्वल टू -1चा स्क्वेअर +1 आणि -6चा स्क्वेअर म्हणजे +36 होईल. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल आणि 6चा स्क्वेअर 36, म्हणजे हे रूटमध्ये 37 मिळतील आपल्याला. सी एफची लेंथ पहा, तीनही मीडियन आपण फाइंड आउट केल्या, बरोबर आहे. ए डी, बी आणि सी एफ. पहा प्रत्येकाला युनिट लिहायचं आपल्याला, सेंटीमीटर मीटर काही लिहायचं नाही, फक्त युनिट लिहायचं, कारण ती लेंथ आहे त्याला युनिट असणार आहे. लेंथ असल्यामुळे त्याला युनिट असणार आहे, काही दिलेलं नाही म्हणून युनिट लिहायचं आपल्याला. देअरफॉर दी लेंथ्स ऑफ दी मीडियन्स आर 5 लेंथ मिळालेली आहे, नंतर 2√13 अँड √37 युनिट्स. या 3 लेंथ मिळतील आपल्याला. पहा प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करावे लागेल, म्हणजे पूर्ण आन्सर होणार आहे. सोपा आहे, फक्त आन्सर थोडं मोठं होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल्स ई पॉईंट्स. पहा डी, ई आणि एफ हे 3 मिड पॉईंट आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत, तर आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. पहा मागच्या प्रॉब्लेममध्ये मिड पॉईंट आपण फाइंड आउट केले होते आणि त्यावरून मीडियन्सची लेंथ किती आहे ती फाइंड आउट केली होती. येथे आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, परंतु व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट दिलेले नाहीत, म्हणजे व्हर्टायसेस यांचे कोऑर्डिनेट आपल्याला इथे दिलेले नाहीत आणि मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. सपोज हा मिड पॉईंट डी घेऊ आपण, या साईडचा मिड पॉईंट ई घेऊ आपण आणि ए बी सेगमेंटचा मिड पॉईंट आपण एफ घेऊ. म्हणजे डी, ई, एफ यांचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. डीचा कोऑर्डिनेट -7, 6 आहे, ईचे कोऑर्डिनेट 8 आणि 5 आहेत आणि एफचे कोऑर्डिनेट 2, -2 आहेत, बरोबर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट. सेंट्रॉइड म्हणजे काय? या 3ही मेडियन काढले आपण. पहा मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण मेडियन म्हणजे काय पाहिलेलं आहे. हा व्हर्टेक्स, समोरच्या साईडचा मिड पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट, हा व्हर्टेक्स आणि समोरच्या साईडचा मिड पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट, या 3 मेडियन काढले आपण. 3ही मेडियन ट्रायंगलच्या एकाच पॉईंटमध्ये कॉन्क्रंट होतात, बरोबर आहे. म्हणजे 3ही मेडियनचा जो पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स असेल, जेथे 3 मेडियन ज्या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, तो पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स त्याला काय म्हणतात? सेंट्रॉइड. त्याला म्हणतात सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड आपण कॅपिटल जीने इंडिकेट करतो. पहा इथे कोणतंच लेटर घ्यायचं नाही, फक्त कॅपिटल जी घ्यायचं. जर मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स असेल तर तो पॉईंट आपण कॅपिटल जीने दाखवतो, त्याला म्हणतात सेंट्रॉइड. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सपोज एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा आपण सेंट्रॉइडचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. ही एक्सची व्हॅल्यू काढायची असेल, या जीची एक्स व्हॅल्यू काढायची असेल तर आपण फॉर्म्युला अप्लाय करतो, x1 + x2 + x3/3, बरोबर आहे. आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल, या सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय?
y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. एक्सचा कोऑर्डिनेट वायचा कोऑर्डिनेट. पहा x1 y1 म्हणजे एचे कोऑर्डिनेट घेऊ आपण x1 y1, बीचे कोऑर्डिनेट x2 y2 घेऊ आणि सीचे कोऑर्डिनेट x3 y3 घेऊ आपण. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत, फक्त येथे मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. पहा सॉल्व करूया. पहा एक ट्रायंगल काढू आपण. सपोज हा ट्रायंगल काढला आपण ABC, A B आणि C. मिड पॉईंट दिलेले आहेत आपल्याला DEF. हा मिड पॉईंट D घेऊ आपण. हा सेगमेंट काढला तर ही मीडियन होईल, बरोबर आहे. हा मिड पॉईंट घेतला आपण, हा E म्हणजे B ही मीडियन, तर तिसरी मीडियन बरोबर या पॉईंटमधून पास होणार आहे. हा पॉईंट F घेऊ. हे 3 मिड पॉईंट आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. -7 6, Eचे आहेत 8 आणि 5 आणि Fचे कोऑर्डिनेट आहेत 2 आणि -2, बरोबर आहे. ABC यांचे कोऑर्डिनेट आपण सिरियलनुसार x1 y1 घेऊ, x2 y2 आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट घेऊ x3 y3. आपल्याला Gचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट, बरोबर आहे. सपोज ते x आणि y घेऊ आपण. पहा इथे आपण काय लिहिणार, लेट x1 y1 b x2 y2 c x3 y3 be the coordinates of the vertices of triangle ABC. पहा मिड पॉईंट हे आहेत DEF, त्यांचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. D पॉईंट -7 6, E पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट 8 5, F पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट 2 आणि -2. P दी मिड पॉईंट्स ऑफ साइड. D हा BCचा मिड पॉईंट आहे, E हा ACचा मिड पॉईंट आहे अँड F हा ABचा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट्स ऑफ दिस साइड्स रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे काय, अनुक्रमे, म्हणजे BCचा D मिड पॉईंट, ACचा E मिड पॉईंट आणि ABचा F मिड पॉईंट. लेट G हा आपण सेंट्रॉइड घेतलेला आहे. लेट G कॅपिटल G त्याचे कोऑर्डिनेट आपण x आणि y घेतलेले आहेत. बी दी सेंट्रॉइड. सेंट्रॉइड आहे म्हणजे तीनही मीडियनचा तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. पहा D हा मिड पॉईंट आहे या BCचा, बरोबर आहे. D हा मिड पॉईंट आहे BCचा, म्हणजे -7ची व्हॅल्यू किती असेल, x2 प्लस x3 अपॉन 2, बरोबर आहे. आणि 6ची व्हॅल्यू काय असेल, y2 प्लस y3 अपॉन 2. नाऊ Dचे कोऑर्डिनेट -7 6 आहे. इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट BC. हे BCचा D हा मिड पॉईंट आहे, बरोबर आहे. मिड पॉईंट आहे म्हणजे हा सेगमेंट इक्वल असेल, हा सेगमेंट इक्वल असेल, हा मिड पॉईंट आहे म्हणजे, आणि या मिड पॉईंटमुळे हे दोन पार्ट इक्वल होतील. देअरफॉर पहा -7ची व्हॅल्यू किती असेल, म्हणजे Bचा x कोऑर्डिनेट आणि Cचा x कोऑर्डिनेट आणि अपॉन 2, बरोबर आहे. कारण मिड पॉईंट फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. D या मिड पॉईंटचा x कोऑर्डिनेट म्हणजे -7, त्याची व्हॅल्यू किती असेल, x2 प्लस x3 अपॉन 2 इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2, बरोबर आहे. ही झाली x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू. आता D या मिड पॉईंटचा y कोऑर्डिनेट येथे 6 कशाला इक्वल असेल, y2 प्लस y3 अपॉन 2, y2 प्लस y3 अपॉन 2, बरोबर आहे. पहा यावरून आपल्याला काय करायचं आहे, पहा इथे दोन टर्म आहेत. एक टर्म असेल तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली असते, परंतु दोघांची ॲडिशन आहे, वेगवेगळ्या टर्म आहेत. म्हणजे x2 प्लस x3 ही व्हॅल्यू किती मिळेल, x2 प्लस x3 हे 2 या साईडला गेले तर -14 होतील, बरोबर आहे. -7 × 2 म्हणजे -14 ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. त्याप्रमाणे
y2 प्लस y3 ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 6 × 2 12 बरोबर आहे. पहा इथे दोन टर्म असल्यामुळे आपल्याला सेपरेट एकाची व्हॅल्यू काढता येणार नाही कारण ह्या वेगवेगळ्या टर्म आहेत. सपोज हे 1 नंबर आणि हे 2 नंबर. पहा डी पॉईंटसाठी आपल्याला या दोन व्हॅल्यू मिळाल्या, त्याप्रमाणे ई पॉईंटसाठी दोन व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि एफ पॉईंटसाठी दोन व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता ई हा मिड पॉईंट आहे एस सीचा बरोबर आहे. ई त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 8 आणि 5. इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए सी. म्हणजे 8ची व्हॅल्यू किती असेल 8 इक्वल टू हा एक्स कोऑर्डिनेट आहे. पहा ए सीचा ई हा मिड पॉईंट आहे म्हणजे 8ची व्हॅल्यू काय असेल हा एक्स कोऑर्डिनेट. तर या दोन व्हर्टेक्सचा एक्स कोऑर्डिनेट त्यांची ॲडिशन आणि अपॉन 2 म्हणजे x1 प्लस x3 अपॉन 2 x1 प्लस x3 अपॉन 2 बरोबर आहे. अँड इथे 5ला इक्वल काय असेल 8. 8 म्हणजे काय x1 प्लस x3 अपॉन 2. 5 म्हणजे काय y1 प्लस y3 अपॉन 2 कारण ई हा मिड पॉईंट आहे म्हणजे y1 प्लस y3 अपॉन 2 y1 प्लस y3 अपॉन 2 बरोबर आहे. पहा इथे काय होईल x1 प्लस x3ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. हे 2 या साईडला गेले तर 16 होतील. y1 प्लस y3ची व्हॅल्यू मिळेल 2 × 5 म्हणजे 10 होतील बरोबर आहे. असे वेगवेगळे आपल्याला 6 इक्वेशन मिळणार आहेत. हे एक आता हे 2 झालेले आहेत, हे 2 आणि हे 2. सपोज हे 3 नंबर आणि नंतर सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला आणि हे 4 नंबर घेऊ आपण. पहा हे 4 नंबर. डी पॉईंट घेतला ई घेतला एफ वरून 2 इक्वेशन मिळतील आपल्याला. एफ त्याचे कोऑर्डिनेट 2 आणि -2 आहेत. इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. एफ हा ए बीचा मिड पॉईंट आहे म्हणजे 2ची व्हॅल्यू काय असेल हा एक्स कोऑर्डिनेट आहे तर दोन्ही एक्स कोऑर्डिनेटची ॲडिशन अपॉन 2 म्हणजे x1 प्लस x2 अपॉन 2 बरोबर आहे. 2ची व्हॅल्यू या 2ची व्हॅल्यू म्हणजे x1 प्लस x2 अपॉन 2 असेल. या -2ची व्हॅल्यू काय असेल या -2ची व्हॅल्यू y1 प्लस y2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2 बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे x1 प्लस x2 ही व्हॅल्यू आपल्याला 4 मिळेल आणि y1 प्लस y2 हे 2 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील 2 × -2 म्हणजे -4 होतील म्हणजे y1 प्लस y2ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -4 बरोबर आहे. हे 4 सपोज हे 5 नंबर आणि हे 6 नंबर. पहा हे 3 इक्वेशन म्हणजे 1, 3 आणि 5 हे 3 इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत आणि हे 2, 4 आणि 6 हे 3 इक्वेशन्स वायच्या फॉर्ममध्ये आहेत बरोबर आहे. यांची ॲडिशन करू आपण 1, 3 आणि 5ची आणि 2, 4 आणि 6ची ॲडिशन करू आपण. पहा ॲडिंग 1, 3 आणि 5. पहा दुसऱ्या पेजवर लिहितो मी आता. ॲडिंग इक्वेशन्स 1, 3 and 5 हे 3 इक्वेशन ॲड केले तर काय मिळेल आपल्याला. इक्वेशन 1 x2 प्लस x3 आहे इथे लिहिणार x2 प्लस x3. लेफ्ट साईड ॲड करू आपण. दुसऱ्या इक्वेशनची 3ची लेफ्ट साईड x1 प्लस x3 x1 प्लस x3 आणि इक्वेशन 5ची लेफ्ट साईड म्हणजे x1 प्लस x2 x1 प्लस x2. तिघांची राईट साईड ॲड करू. पहा तीनही इक्वेशनची राईट साईड -14 16 आणि 4 -14 16 आणि 4 3 इक्वेशन आपण ॲड केलेले आहेत बरोबर आहे. देअरफॉर हे थोडं सॉल्व करू आपण. पहा x2 2 टाइम्स आहे बरोबर आहे. x1 हे पण 2 टाइम्स आहेत आणि x3 हे पण 2 टाइम्स आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स x1 प्लस 2 टाइम्स x2 आहे प्लस 2 टाइम्स x3 बरोबर आहे.
प्रत्येक टर्म 2 टाइम्स आहेत, दोघांची ॲडिशन केली आपण तर इक्वल टू हे काय होतील, हे 20 होतील, 20मधून 14 गेले तर 6 राहतील, हे कॅल्क्युलेशन 6 येईल. देअरफॉर इथे 2 येथे 2 येथे 2, आपण जर 2 कॉमन काढले तर येथे x1 राहील, येथे x2 राहील आणि येथे x3 राहील, बरोबर आहे, इक्वल टू 6. देअरफॉर आता हे 2 या साईडला पास करू आपण, म्हणजे इकडे काय राहील, x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल टू हे 6 आणि हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. देअरफॉर x1 प्लस x2 प्लस x3 ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 6/2 म्हणजे 3, 2ने डिवाईड केला आपण तर आन्सर 3 मिळेल, बरोबर आहे. ही एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ही आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युल्यासाठी उपयोगी आहे, बरोबर आहे. 6पर्यंत आपण नंबर दिलेले आहेत, सपोज हे इक्वेशन 7 नंबर, बरोबर आहे. आता त्याप्रमाणे ॲडिंग इक्वेशन 2, 4 अँड आता वायचे इक्वेशन ॲड करू आपण. वायच्या फॉर्ममध्ये असलेले इक्वेशन आता ॲड करू आपण. ॲडिंग एक्सच्या फॉर्ममधले इक्वेशन ॲड केले आपण, आता वायच्या फॉर्ममधले. ॲडिंग इक्वेशन्स 2, 4 अँड 6 हे इक्वेशन आपण ॲड करू आता. 2 नंबरचं इक्वेशन y2 प्लस y3, y2 प्लस y3 लेफ्ट साईड ॲड करू. 4 नंबरचं y1 प्लस y3, y1 प्लस y3 नंतर y1 प्लस y2, y1 प्लस y2 इक्वल टू 12, 10 आणि -4, 12, 10 आणि -4. y2 आहे, येथे y2 आहे, y3, y3, y1, y1, बरोबर आहे. म्हणजे 2 टाइम्स y1 आहेत, 2 टाइम्स y2 पण आहेत आणि 2 टाइम्स y3. हे 22 होतील, 22मधून 4 गेले तर 18, बरोबर आहे. येथे 2 कॉमन काढू म्हणजे y1 प्लस y2 प्लस y3, बरोबर आहे, इक्वल टू 18. हे 2 इकडे पास करू म्हणजे इकडे काय राहील, y1 प्लस y2 प्लस y3. हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर y1 प्लस y2 प्लस y3 18/2 म्हणजे 9. 18ला 2ने डिवाईड केलं तर आन्सर 9 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला 7 आणि हे सपोज 8 नंबर. आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण, कारण x1 प्लस x2 प्लस x3 ही व्हॅल्यू माहिती आहे आणि y1 प्लस y2 प्लस y3 ही व्हॅल्यू माहिती आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यामध्ये पुट करू आपण आता. नाऊ कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड जी आर. सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर आपण x1 प्लस x2 प्लस x3 म्हणजे ट्रायंगलच्या तीनही व्हर्टेक्सच्या एक्स कोऑर्डिनेटची ॲडिशन करतो आणि 3ने डिवाईड करतो, बरोबर आहे. आणि वाय कोऑर्डिनेट काढायचा असेल तर y1 प्लस y2 प्लस y3 आणि अपॉन 3. देअरफॉर एक्स ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण, x1 प्लस x2 प्लस x3, बरोबर आहे. ही किती आहे, 3 आहे. म्हणजे या 3 टर्मऐवजी आपण फक्त 3 लिहिणार. हे 3 ॲज इट इज, बरोबर आहे. हे y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 ही व्हॅल्यू काढली 9 आलेली आहे, बरोबर आहे. या 3 टर्मऐवजी आपण फक्त 9 लिहिणार आणि हे अपॉन 3 ॲज इट इज. इथे काय लिहिणार आपण, या दोघांचं रिझन काय येणार आहे, फ्रॉम 7 अँड 8, फ्रॉम 7 अँड 8. देअरफॉर x इक्वल टू 3/3 म्हणजे 1 होईल, बरोबर आहे. अँड y इक्वल टू 9ला 3ने डिवाईड करू, हे 3 होतील म्हणजे yची व्हॅल्यू 3. एक्सची व्हॅल्यू 1 आणि yची व्हॅल्यू 3 म्हणजे कोऑर्डिनेट जीचे काय मिळतील आपल्याला, 1 आणि 3. दी कोऑर्डिनेट्स ऑफ
दी सेंट्रॉइड आर एक्सचा आधी लिहायचा नंतर वायचा 1,3. जीचे कोऑर्डिनेट आपण एक्स आणि वाय घेतलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली, बरोबर आहे. प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. शो दॅट 4 पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर या 4 पॉईंटपासून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल हा स्क्वेअर आहे म्हणून प्रूफ करायचा आहे आपल्याला. स्क्वेअर आहे म्हणजे याप्रमाणे असेल, चारही साईड्स इक्वल असतील, बरोबर आहे. आणि स्क्वेअरची प्रॉपर्टी माहिती असणे आवश्यक आहे. स्क्वेअर असेल तर या 4 साईड्स इक्वल असतात आणि त्यांचे डायगोनल्स पण इक्वल असतात. सपोज ABCD हा स्क्वेअर आहे, तर AB इक्वल टू BC इक्वल टू CD इक्वल टू AD. AB इक्वल आहे BCला, इक्वल आहे CDला आणि इक्वल आहे DA किंवा ADला. चारही साईड एकमेकांना इक्वल असतात, बरोबर आहे. प्रत्येकाची लेंथ इक्वल असते आणि AC आणि BD हे डायगोनल आहेत. AC इक्वल आहे BD हे पण इक्वल असतात. इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून ABची लेंथ फाइंड आउट करू, BCची, CDची आणि ADची. चारही लेंथ आपल्याला इक्वल मिळतील. त्याप्रमाणे AC आणि BD हे डायगोनल आहेत, त्यांच्याही लेंथ फाइंड आउट करू. त्या दोन्ही लेंथ आपल्याला इक्वल मिळतील. म्हणजे काय होईल, हा स्क्वेअर म्हणून प्रूफ होईल. हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे म्हणून प्रूफ होईल. 4 साईड्स इक्वल आहेत. सपोज हा आपण क्वाड्रिलॅटरल काढला तर या पण 4 साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. परंतु हा स्क्वेअर होईल का, नाही. हा काय आहे, रोम्बस आहे, म्हणजे समभुज चौकोन आहे. चारही साईड इक्वल आहेत परंतु यांचे डायगोनल इक्वल नाहीत. हा 4 साईड इक्वल आहेत परंतु हे 2 डायगोनल इक्वल नाहीत, म्हणजे हा रोम्बस आहे. म्हणजे स्क्वेअर हा रोम्बस पण असतो, परंतु रोम्बस हा स्क्वेअर कधी होईल, जर त्याचे डायगोनल इक्वल असतील तर. सॉल्व करूया. शो दॅट आहे म्हणून प्रूफ लिहू आपण. हे प्रूफ करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर आहे म्हणून. 4 पॉईंट दिलेले आहेत. A पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि -1. B पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 6 आणि 0. C पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 7 -2 आणि D पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 5 आणि -3. प्रथम AB ही साईड काढू आपण, नंतर BC, नंतर CD आणि नंतर AD, म्हणजे क्वाड्रिलॅटरल तयार होईल, बरोबर आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. येथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. ABची लेंथ फाइंड आउट करायची, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला. Aचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 4 आणि -1 आणि Bचे कोऑर्डिनेट आहेत 6 आणि 0. x2 - x1 6 - 4 आणि त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे 0 -1 म्हणजे 0 हे मायनस आणि -1 आणि त्याचा स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा हे आपण बेसिकमध्ये सर्व पाहिलेलं आहे. 6 - 4 2 होतील, 2चा स्क्वेअर. 6 - 4 2 होईल आणि 2चा स्क्वेअर प्लस हे +1 होईल, 1चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4 आणि 1चा स्क्वेअर 1. 4 + 1 स्क्वेअर रूटमध्ये 5 होतील, बरोबर आहे. ABची लेंथ मिळाली, देअरफॉर AB. ABची लेंथ मिळाली. सपोज स्क्वेअर आहे ABCD. आता ABची लेंथ आपण फाइंड आउट केली. आता BCची लेंथ फाइंड आउट करू. BC म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये Bचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 6 0 आणि Cचे कोऑर्डिनेट आहेत 7 -2. डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. x2 - x1 7 - 6 त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 -2 -0 त्याचा स्क्वेअर y2 - y1, बरोबर आहे. 7 - 6 म्हणजे 1 होईल, 1चा स्क्वेअर प्लस हे -2 - 0 म्हणजे -2 होतील, -2चा स्क्वेअर.
पहा +2चा स्क्वेअर 4 होतो आणि -2चा पण स्क्वेअर 4च होतो. 1चा स्क्वेअर 1, -2चा स्क्वेअर +4, 4 + 1 5. देअरफॉर BC हे पण स्क्वेअर रूटमध्ये 5 मिळालेले आहेत. BCची लेंथ पण स्क्वेअर रूटमध्ये 5 आलेली आहे. ABची लेंथ पण स्क्वेअर रूटमध्ये 5 मिळालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे या दोन साईड इक्वल झाल्या. आता CDची लेंथ फाइंड आउट करू. हे काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी सांगतो सिक्वेन्स कशी घ्यायची. ABCD याप्रमाणे आपण सिक्वेन्स घेतलेली आहे. ABची लेंथ फाइंड आउट केली आपण, BCची पण लेंथ फाइंड आउट केली. आता CDची लेंथ, CD इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा. Cचे कोऑर्डिनेट आहेत 7 आणि -2 आणि Dचे कोऑर्डिनेट 5, 3, 5 आणि -3. x2 - x1 5 - 7 स्क्वेअर, 5 - 7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 इथे मायनस साईन आहे सेकंड टर्मला म्हणून इथे मोठा ब्रॅकेट करायचा. y2ची व्हॅल्यू -3 घेऊ आपण. हे मायनस करणार -2 आणि त्याचा आता स्क्वेअर. बरोबर आहे. हे -2 त्याचा स्क्वेअर होईल प्लस आधी हा ब्रॅकेट सॉल्व करू नंतर स्क्वेअर घेऊ आपण. हे -3 -+2 होतील याचा स्क्वेअर इक्वल टू -2चा स्क्वेअर +4 हे प्लस -3 + 2 म्हणजे -1 होईल. बरोबर आहे. -1 आणि त्याचाही स्क्वेअर. हे 4 -1चा स्क्वेअर 1 होईल म्हणजे +1. हे CDची लेंथ पण तेवढीच मिळत आहे √5. बरोबर आहे. ही पण √5 मिळालेली आहे. आता ADची लेंथ फाइंड आउट करू. इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला, Aचे कोऑर्डिनेट 4 आणि -1 आणि Dचे कोऑर्डिनेट आहेत 5 - 3. x2 - x1 5 - 4, 5 - 4 त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1. इथे मायनस असल्यामुळे मोठा ब्रॅकेट करू आपण. -y2 - y1 त्याचाही स्क्वेअर इक्वल टू 5 - 4 1 त्याचा स्क्वेअर प्लस हे -3 प्लस 1 होईल आणि त्याचा स्क्वेअर. आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा नंतर स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. हे 1चा स्क्वेअर 1 प्लस -3 + 1 म्हणजे -2 होईल. बरोबर आहे. आणि त्याचा स्क्वेअर -2चा स्क्वेअर +4 म्हणजे 1 + 4 म्हणजे ही पण लेंथ किती मिळाली √5. बरोबर आहे. AD देअरफॉर AD AB, BC, CD आणि AD या चारही लेंथ आपण फाइंड आउट केलेल्या डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार. तर प्रत्येक वेळी इक्वल मिळत आहे. बरोबर आहे. √5 √5 √5 आणि √5 म्हणजे काय, म्हणजे हा रोम्बस आहे. बरोबर आहे. म्हणजे समभुज चौकोन आहे. परंतु जर डायगोनल याचे इक्वल दाखवले आपण तर तो स्क्वेअर होईल. सपोज 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर. फ्रॉम 1 2 3 अँड 4 आपण काय लिहू शकतो. AB = BC = CD = AD. बरोबर आहे. हे लिहिणार फ्रॉम 1 2 3 अँड 4 AB = BC = CD = AD. चार साईड इक्वल आहेत म्हणजे तो काय आहे रोम्बस आहे. पहा 4 साईड इक्वल दाखवल्या म्हणजे रोम्बस म्हणून प्रूफ झालेला आहे. परंतु आता SC आणि BD हे दोन डायगोनल आहेत ते आपण इक्वल दाखवू म्हणजे तो स्क्वेअर होईल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. तो रोम्बस झालेला आहे. परंतु या रोम्बसचे डायगोनल जर आपण इक्वल दाखवले तर तो स्क्वेअर होईल. नाऊ आता आपण डायगोनलच्या लेंथ फाइंड आउट करू. त्या जर इक्वल असेल तर तो रोम्बस स्क्वेअर होईल. डायगोनल AC होईल. बरोबर आहे. डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. Aचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि -1 आणि Cचे कोऑर्डिनेट आहेत
7 आणि -2 x2 - x1 7 - 4 7 - 4 त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 y2 - y1 ही y2 ची व्हॅल्यू ही मायनस आणि y1 ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणून इथे ब्रॅकेट केलेला आहे आपण त्याचा स्क्वेअर 7 - 4 3 होतील त्याचा स्क्वेअर प्लस प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू हे -2 मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होईल 1 स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 प्लस -2 + 1 म्हणजे -1 होईल त्याचा स्क्वेअर हे 9 -1चा स्क्वेअर म्हणजे +1 बरोबर आहे. -1चा स्क्वेअर +1 आणि 1चा पण स्क्वेअर +1 -1चा स्क्वेअर +1 होतो आणि +1चा पण स्क्वेअर +1च होतो. 9 + 1 10 देअरफॉर AC लेंथ मिळाली म्हणजे डायगोनलची लेंथ मिळाली बरोबर आहे. सपोज आहे 5 नंबर. आता AC डायगोनल फाइंड आउट केला आपण. आता BD डायगोनल फाइंड आउट करू अँड BD डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. B चे कोऑर्डिनेट 6 आणि 0 आणि D चे कोऑर्डिनेट आहेत 5 - 3 x2 - x1 म्हणजे 5 - 6 5 - 6 याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 y2 - y1 त्याचा स्क्वेअर हे -1 त्याचा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर +1 आणि -3चा स्क्वेअर +9 हे होतील √10 देअरफॉर BD. सपोज हे 6 नंबर. AC आणि BD हे डायगोनल आहेत त्यांची लेंथ इक्वल आहे बरोबर आहे. म्हणजे फ्रॉम 5 and 6 आपण असं लिहू शकतो AC = BD फ्रॉम 5 and 6 राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत 5 and 6 AC = BD बरोबर आहे. म्हणजेच काय देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD is a rhombus with equal diagonals. Therefore quadrilateral ABCD हा स्क्वेअर आहे is a square. Hence proved. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. आकृती काढायची गरज नाही आहे. प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे म्हणजे पूर्ण आन्सर होऊन जाईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.